भीमथडीच्या तट्टा नाही यमुनेचे पाणी पाजा, जय जय महाराष्ट्र माझा। भीमथडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा। हे भीमथडीचे तट्ट म्हणजे मराठ्यांचे घोडे। पण आज हे भीमथडीचे तट्ट गेले कुठं? काय झालं या घोड्यांचं? हेच आपण आज बघूया। नमस्कार, मी शिवम, महाराष्ट्र रोड या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत मराठ्यांच्या विजयाच्या वेगाबद्दल, अर्थात भीमथडीच्या तट्टाबद्दल। पूर्वीच्या काळांपासून अरबी घोड्यांना सर्वोत्कृष्ट मानलं जात होतं। भारताची अरबांचा मुख्य व्यापार हा घोड्यांचा व्हायचा। युद्धात लागणारे घोडे निजामशाह, आदिलशाही मध्य पूर्व आशियातून आयात करायचे। याच मध्य पूर्वेतून आलेल्या अरबी आणि तुर्की या दोन जातीच्या घोड्यांचा संकर होऊन एक जात बनवली गेली। तीच होती ती आपली भीमथडीचे तट्ट। 16व्या शतकापासून हे घोडे पुणे जिल्ह्यात दौंड, बारामती, इंदापूर या भागात दिसू लागले होते। भीमा, नीरा, कृष्णा नद्यांचं पाणी या घोड्यांना चांगलंच मानवलं। त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते काटक होते, प्रचंड वेगात धावायचे। त्यांच्यात भीमकाय ताकद होती, प्रत्येक तास तग धरण्याची क्षमता होती आणि शिवाय हे जनावर इमानदार सुद्धा होतं। शिवरायांनी या घोड्यांचं महत्त्व जाणलं होतं। गनिमी काव्याच्या युद्ध प्रकारासाठी त्यांचा उपयोग करून घेतला जाऊ शकतो। सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात भीमथडीच्या तट्टांचे टाप घुमू लागले होते। याच घोड्यांच्या साथीनं मराठ्यांनी सुलतानशाही संपवली, आदिलशहांवर वचक बसवला, मुघल सेनेला सडो की पडो करून सोडलं। शिवरायांच्या नंतर शंभूराजांनी या घोड्यांची पैदास, त्यांची जागा नीट याकडे विशेष लक्ष दिलं। आपल्या सेनेला असे आदेश सुद्धा दिले। पुढे मराठा सत्तेचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेब बादशाह स्वतः दक्षिणेत आला। त्यांनी शंभूराजांना अटक केली, त्यांना हाल करून मारलं। राजाराम महाराजांना दक्षिणेत जावं लागलं। बादशहाला वाटलं मराठ्यांचं नामोनिशाण मिटला, पण तसं झालं नाही। संताजी धनाजी सारखे शूरवीरांच्या जोरावर स्वराज्य टिकून राहिलं। औरंगजेबाच्या महाप्रचंड लवाजम्याच्या सेनेवर रात्री अपरात्री वायुवेगात हल्ला करून परत गायब होणं हे मराठी मावळ्यांनी भीमथडी तट्टांमुळे शक्य होऊ लागलं। मुघलांच्यात मराठ्यांना शिवाजी के भूत म्हणून ओळखलं जाऊ लागलं। त्यांचे घोडे देखील मराठ्यांच्या भीतीने चारा पाण्याला तोंड लावत नव्हते। पुढे बाजीराव पेशव्यांच्या काळात मराठी घोड्यांचे टाप नर्मदा नदी पार करून उत्तरेत पोचले। शिंदे, होळकर, नागपूरकर, भोसले यांच्यामुळे मराठा सेनेची दहशत सगळीकडे पसरली। भारताच्या शेवटच्या टोकाला अटके पार अगदी पेशावरपर्यंत आपण विजय मिळवला। महादजी शिंदेनी बादशहाच्या दिल्लीवर वर्चस्व मिळवलं। भीमथडीचे तट्ट यमुनेचे पाणी पितात असं कौतुकानं म्हटलं जाऊ लागलं। कोणत्याही सैन्याच्या विजयात घोडदळाचा वाटा मोठा असतो असं म्हणतात। मराठ्यांच्या बाबतीत हे खरं होतं। अखंड भारतभर मराठ्यांचा सहज, सोपा आणि वायुवेगात वावर तो या भीमथडीच्या घोड्यांच्या बळावरच होता। नंतरच्या काळात मात्र मराठा सत्ता क्षीण होत गेली। 1818 साली दुसऱ्या बाजीरावांचा इंग्रजांनी पराभव केला आणि खऱ्या अर्थानं भारत पारतंत्र्यात गेला। भीमथडीचा शेवट परिणामकारक वापर महाराजांच्या यशवंतराव होळकरांनी केला, पण पुढच्या काळात हे भीमथडीचे घोडे गायब होऊ लागले। तुरळक मेंढपाळ धनगरांच्या जवळ हे घोडे होते, मात्र लष्करी घोड्यांना सांभाळण्याचा खर्च परवडत नसल्याने त्यांची निगा राखली गेली नाही। धूर्त इंग्रजांना या घोड्यांचं महत्त्व लक्षात आलं होतं। सर जॉर्ज बेट नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्यानं या घोड्याच्या बद्दल लिहून ठेवलं। 1827 साली आडेगाव पागा इथे इंग्रजांनी 1 लाख कोन खर्च करून भीमथडीच्या घोड्यांच्या पैदाशीसाठी स्टँड फर्म सुरू केला होता। पण दुर्दैवाने दुष्काळ व अन्य नैसर्गिक कारणामुळे फटक्यापासून हे सर्व घोडे मेले। 1850 साली दख्खनी घोडे म्हणून ओळखली जाणारी मराठी शूरवीर भीमथडीचे तट्ट ही जात लुप्त झाली। 1898 सालच्या अफगाणिस्तान युद्धावेळी इंग्रजांनी या घोड्यांचा खूप शोध घेतला, मात्र त्यांना यश आले नाही। 1907 साली एका पाश्चात्य संशोधकानं लिहिलं, छत्रपती शिवाजी राजांचे पराक्रमी भीमथडीच्या जातीचे घोडे आता पूर्णपणे नष्ट झाले आहेत। तरी काही जणांचा दावा आहे की हे घोडे पूर्णपणे नष्ट झालेले नाहीत। मेंढपाळ धनगरांनी ती जात जगवली, पण त्यांची संख्या अतिशय कमी आहे। आता हे तट्ट उरलेत फक्त मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासात, कथा आणि कवितांमध्ये। कधी काळी विजयाच्या वेगानं असलेले हे तट्ट विजयाच्या वेगाप्रमाणेच गायब झाले। हे खरं तर मराठ्याच्या इतिहासातली एक शोकांतिकाच म्हणावी लागेल। हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच प्रकारच्या कथा ऐकायच्या असतील तर महाराष्ट्र रोड या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।